नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश विश्वास इंगळे, लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर लाटवण या प्रशालेचा मी सहाय्यक शिक्षक आहे. सर्वप्रथम इयत्ता 9वी मधून इयत्ता 10वी मध्ये प्रवेश केलेल्या सर्व 9वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. इयत्ता 9वी पेक्षा 10वी ही अतिशय सोपी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विज्ञान व तंत्रज्ञान हा जो विषय आहे, या विषयामध्ये इयत्ता 9वीला आपण जो काही भाग शिकलेला आहे त्यातलाच बराचसा भाग आहे इयत्ता 10वीला देखील आलेला आहे. त्यामुळे इयत्ता 10वीची तयारी करत असताना तुम्हाला विशेष अडचणी येणार नाहीत आणि म्हणूनच या ठिकाणी आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. चला करूया तयारी इयत्ता 10वीची. चला करूया तयारी इयत्ता 10वीची. विषय विज्ञान व तंत्रज्ञान. विषय विज्ञान व तंत्रज्ञान. सादर करते राजेश विश्वास इंगळे. सादर करते आहेत राजेश विश्वास इंगळे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम कोणत्याही गोष्टीची तयारी करत असताना त्या गोष्टीचा नेमका पाया कसा रचला पाहिजे. जर आपण पाया मजबूत केला तरच त्या ठिकाणी आपण एक मोठा मंदिरा म्हणजे मोठी बिल्डिंग बांधू शकतो. हे उदाहरण तर तुम्हाला माहितीच आहे. आणि म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञानाची तयारी करत असताना नेमकं संपूर्ण सिलेबस काय आहे, त्याची गुणविभागणी कशी आहे, बोर्डाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, त्याचे किती भाग आहेत, प्रात्यक्षिकासाठी किती गुण आहेत, प्रत्येक टॉपिक वाईज किती गुण आहेत, या सर्वांचा विचार आपण करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर का आपण तयारी केली तर आपल्याला विशेष अडचणी येणार नाहीत. तर या ठिकाणी आपण पाहूया गुणविभागणी. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे एकूण 2 भाग असतात. त्यामध्ये भाग 1 आणि भाग 2. तर विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 हा 40 गुणांचा बोर्डाचा पेपर असतो. त्यानंतर यामध्ये 10 मार्कांची बोर्डाची प्रॅक्टिकलची एक्झामही होते. म्हणजे 40 अधिक 10 असे एकूण 50 गुण हे विज्ञान भाग 1 साठी असतात. तर यामध्ये आपण जर बघितलं की प्रात्यक्षिक जे काही गुण आहेत 10, या गुणांची विभागणी कशा पद्धतीने होते तर ते आपण समजून घेऊया. या ठिकाणी 10 पैकी 6 गुण हे लेखी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असतात. तुमच्या शाळेमध्ये प्रात्यक्षिकची बोर्डाची परीक्षा अरेंज केली जाणार आहे. बोर्डाकडनं त्याचं रितसर टाइम टेबल येतं. एक एक्सटर्नल तुमच्या शाळेमध्ये येतील, इंटरनल म्हणून तुमचे शिक्षक त्या ठिकाणी काम पाहतील आणि त्या ठिकाणी तो पेपर होणार आहे भाग 1 आणि भाग 2चे. तर भाग 1 साठी 6 गुण असणार आहेत आणि यामध्ये 2 गुण जे आहे ते तुम्ही जे काही उपक्रम लिहिणार आहात, उपक्रम वर्षभर करणार आहात, त्याची नोंदवही तयार करावी लागणार तुम्हाला. त्या नोंदवहीसाठी तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. त्यानंतर 2 गुण जे आहेत ते वर्षभर तुम्ही जे जे काही प्रॅक्टिकल शाळेमध्ये करणार आहात त्या प्रात्यक्षिकाच्या नोंदवहीसाठी 2 गुण हे राखून ठेवलेले असतात. तर अशा पद्धतीने 6 अधिक 2 अधिक 2 म्हणजे एकूण 10 गुण हे प्रात्यक्षिकासाठी विभागले गेलेले आहेत. हे आपण समजून घेऊया. अशाच पद्धतीने विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 ची देखील विभागणी या ठिकाणी केली गेलेली आपल्याला दिसून येईल. यामध्ये विज्ञान भाग 2 चा देखील 40 गुणांचा बोर्डाचा पेपर असणार आहे. प्रात्यक्षिकासाठी 10 गुण असणार बोर्डाकडून आणि त्यानंतर ही 40 अधिक 10 असे एकूण 50 गुण होतात. भाग 1 प्रमाणेच प्रात्यक्षिकाची गुण जी विभागणी आहे ती अशाच पद्धतीने आहे की लेखी परीक्षा जी आहे प्रात्यक्षिकची ती 6 गुणांची होणार आहे. त्यानंतर तुमच्या उपक्रम वहीला 2 गुण मिळणार आहेत. प्रात्यक्षिकच्या नोंद वहीला 2 गुण मिळणार आहेत. असे हे एकूण 10 गुण. म्हणजेच 40 अधिक 40 80 मार्कांचे तुमची थेरी म्हणजेच लेखी परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर 10 अधिक 10 म्हणजे 20 गुणांचं तुमचं प्रॅक्टिकल होणार आहे. त्यामुळे असे 80 अधिक 20 असा एकूण विज्ञान व तंत्रज्ञानाचे तुम्हाला 100 पैकी गुण हे बोर्डाकडून दिले जाणार आहेत. तर आपण बघितलं की विज्ञान भाग 1 चे हे 50 गुण आहेत. विज्ञान भाग 2 चे देखील 50 गुण आहेत. 50 अधिक 50 100. म्हणजे मला वाटतं विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये विशेष प्रावीण्यासह गुण मिळवायला काहीही हरकत नाहीये. कारण अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने जर का आपण अभ्यास केला तर निश्चितपणेच आपल्याला अतिशय उत्तम असे मार्क मिळू शकतात. आतापर्यंत मिळालेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना. आपण देखील या संरचनेचा फायदा घ्यावा असे या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो. तर अभ्यास करत असताना
काही गोष्टी आपण लक्षात घेऊया की भाग 1 मध्ये एकूण 10 प्रकरणं आहेत, भाग 2 मध्ये 10 प्रकरणं आहेत, म्हणजेच संपूर्ण विज्ञान भाग 1 आणि भाग 2 चा विचार केला तर एकूण 20 प्रकरणं आहेत. आता या प्रत्येक प्रकरणाला मार्क आहेत. त्या प्रकरणांना जे काही गुण दिलेले आहेत त्या गुणांनुसार आपण त्याला वेटेज दिलेलं आहे. बघूया कशा पद्धतीने किती किती वेटेज आहे. सुरुवातीला आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 चा विचार करूया. विज्ञान भाग 1 चा विचार करत असताना पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे गुरुत्वाकर्षण. या धड्यावरती 3 मार्काचे कंपल्सरी प्रश्न असतात बोर्डाला. त्यानंतर विथ ऑप्शन सकट 5 गुणांसाठी या धड्यावरती प्रश्न विचारले जातात. दुसरा जो धडा आहे तो म्हणजेच मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. 4 गुणांसाठी कंपल्सरी प्रश्न असतात आणि विथ ऑप्शन सकट 6 गुणांसाठीचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा जो तिसरा धडा आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. या धड्यावरती 5 गुणांचे कंपल्सरी प्रश्न विचारले जातात आणि 7 गुणांचे प्रश्न हे विथ ऑप्शन सकट असतात. चौथा जो धडा आहे तो म्हणजे विद्युत धारेचे परिणाम. यावरती देखील 5 गुणांचे कंपल्सरी प्रश्न विचारले जातात आणि 7 गुणांचे प्रश्न हे विथ ऑप्शन सकट असतात. पुढचा 5वा जो धडा आहे तो म्हणजे उष्णता. 3 गुणांसाठीचे प्रश्न कंपल्सरी आणि विथ ऑप्शन सकट 5 गुणांसाठी हा धडा विचारला जातो. 6वा जो धडा आहे तो म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन. या धड्यावरती देखील 4 गुणांचे कंपल्सरी प्रश्न विचारले जातात आणि विथ ऑप्शन सकट 6 गुणांसाठी प्रश्न यावरती विचारले गेलेले आहेत. 7वा जो धडा आहे तो म्हणजे भिंगे व त्यांचे उपयोग. हा धडा 4 मार्कांसाठी कंपल्सरी विचारला जातो. त्याचबरोबर 6 गुणांचे प्रश्न हे विथ ऑप्शन सकट असतात. 8वा जो धडा आहे तो म्हणजे धातुविज्ञान. या धड्यावरती 3 गुणांचे कंपल्सरी प्रश्न असतात आणि विथ ऑप्शन सकट 5 गुणांचे प्रश्न या धड्यावरती विचारले जातात. 9वा जो धडा आहे तो म्हणजे कार्बनी संयुगे. याच्यावरती देखील 5 गुणांचे प्रश्न हे कंपल्सरी असतात आणि 7 गुणांचे प्रश्न हे विथ ऑप्शन सकट असतात. सगळ्यात शेवटचा जो टॉपिक आहे तो म्हणजे अवकाश मोहिमा. या धड्यावरती 4 गुणांचे प्रश्न हे कंपल्सरी विचारले जातात आणि विथ ऑप्शन सकट 6 गुणांचे प्रश्न विचारले जातात. आपण जर एकंदरीत सर्व विचार केला तर कंपल्सरी जे काही प्रश्न आहेत त्या कंपल्सरी प्रश्नामध्ये 40 गुणांचे प्रश्न कंपल्सरी आहेत. म्हणजे आणि विथ ऑप्शन सकट हा जो पेपर आहे तो 60 गुणांचा होतो आणि कंपल्सरी 40 गुणांचा पेपर हा असतो. त्यामुळे एखादा टॉपिक जर आपल्याला विथ कळत नसेल किंवा थोडंसं समजण्यास अवघड जात असेल तर एखादा टॉपिक जर आपण ऑप्शनला टाकला आणि इतर टॉपिक जर चांगल्या पद्धतीने केले तरी देखील आपल्याला पैकीच्या पैकी गुण हे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये मिळू शकतात आणि मिळालेले देखील आहेत. यानंतर आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 याचा विचार करणार आहोत. ज्या पद्धतीने भाग 1 मध्ये धड्यांना काही वेटेज दिलेले आहेत त्याच पद्धतीने विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 मध्ये देखील वेटेज दिलेला आहे. भाग 2 मधला पहिला जो धडा आहे तो म्हणजे अनुवांशिकता व उत्क्रांती. या धड्यावरती 3 मार्कांचे कंपल्सरी प्रश्न विचारले जातात आणि विथ ऑप्शन सकट 5 गुणांचे प्रश्न बोर्डाला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. यानंतर जो दुसरा धडा जो आहे तो म्हणजे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. या धड्यावरती 4 गुणांसाठी कंपल्सरी प्रश्न विचारले जातात आणि विथ ऑप्शन सकट 6 गुणांसाठी या धड्यावरती प्रश्न विचारले जातातच. त्यानंतर तिसरा जो धडा आहे तो म्हणजे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. यावरती देखील कंपल्सरी 5 गुणांचे प्रश्न विचारले जातात आणि विथ ऑप्शन सकट 7 गुणांचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. चौथा जो धडा आहे तो म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन. याच्यावरती 5 गुणांचे प्रश्न हे कंपल्सरी विचारले जातात आणि विथ ऑप्शन सकट 7 गुणांचे प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत. 5वा जो धडा आहे तो म्हणजे हरित ऊर्जेच्या दिशेने. या धड्यावरती 4 गुणांचे प्रश्न हे कंपल्सरी विचारले जातात आणि विथ ऑप्शन सकट 6 गुणांचे प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात. 6वा धडा आहे तो म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण. 4 मार्कांसाठी कंपल्सरी आणि विथ ऑप्शन सकट 6 गुणांसाठी या धड्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. 7वा जो धडा आहे तो म्हणजे ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची. इयत्ता 9वीला देखील बराचसा कंटेंट होता. 4 गुणांसाठी कंपल्सरी प्रश्न येतात आणि 6 गुणांसाठी विथ ऑप्शन सकट प्रश्न विचारले जात आहेत. 8वा जो धडा आहे तो म्हणजे पेशी विभाजन व जैव तंत्रज्ञान. या धड्यावरती देखील 4 गुणांसाठी कंपल्सरी प्रश्न विचारले जातात आणि विथ ऑप्शन सकट 6 गुणांसाठी या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. 9वा जो धडा आहे तो म्हणजे सामाजिक आरोग्य. अतिशय सोपा आणि महत्त्वाचा असा धडा. याच्यावरती देखील 4 गुणांसाठी कंपल्सरी प्रश्न विचारले जातात आणि 6 गुणांसाठी विथ ऑप्शन सकट प्रश्न विचारले जातात.
आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा 10वा धडा आहे तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. याच्यावरती 3 गुणांचे कंपल्सरी प्रश्न विचारले जातात आणि विथ ऑप्शन सकट 5 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात. तर अशा पद्धतीने आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 आणि विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 40 अधिक 40 80 गुणांचे थेरी, 10 अधिक 10 प्रॅक्टिकलचे 20 गुण, एकूण 80 अधिक 20 100 म्हणजे एकूण 100 मार्कांच्या विषयाचा आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. निश्चितपणेच आपण जर या पद्धतीने नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीचे मार्क तुम्हाला सर्वांना मिळतील अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपण निश्चितपणेच इयत्ता 10वीच्या विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करून चांगल्या पद्धतीचे मार्क मिळवाल अशा पद्धतीचा एक आशावाद, अशा पद्धतीची एक इच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.